मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून अर्थसंकल्पीय नियोजन आज पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि कोकणातील जिल्ह्यांचा व्हीसीद्वारे आढावा घेणार। पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न। पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांची व्हीसीद्वारे बैठकीला उपस्थिती। अजितदादांच्या निधनानंतर पुणे जिल्हा नियोजनची पहिलीच बैठक। एनसीपीच्या पॉलिटिकल कन्सल्टन्सीवरून रोहित पवारांकडून सवाल उपस्थित। कॉन्ट्रॅक्ट रद्द करण्यासाठी अजितदादांची बैठक झाल्याचा दावा। 2 हॉकर्स विमानांची खरेदी 6-7 महिन्यांपूर्वी व्यवहार झाल्याचाही आरोप। रोहित पवारांनी मांडलेले मुद्दे फडणवीसांनी स्वतः तपासावेत। मृत्यूचं राजकारण करू नये ही उडवाउडवीची उत्तरं। संजय राऊतांचा निशाणा। रोहित पवारांनी माझं नाव कुठे घेतलं ते सांगा तर उत्तर देता येईल। दादांसोबत माझी भेट 3 दिवस आधी ठरली होती। पत्रकारांच्या प्रश्नावरती सुनील तटकरेंचं स्पष्टीकरण। राष्ट्रवादीचे नेते मूग गिळून गप्प का? रोहित पवारांना पडलेला प्रश्न राष्ट्रवादीच्या नेत्यांना का पडत नाही? पवारांच्या राष्ट्रवादीच्या विकास लवांडे यांचा सवाल। अजितदादा असते तर राष्ट्रवादीच्या दृष्टीने चांगला निर्णय झाला असता। व्हायरल पोस्टवरून अंकुश काकडेंचं स्पष्टीकरण। ज्यांना धोतर नीट नेसता येत नाही ते आम्हाला काय अक्कल शिकवतायत? संजय राऊतांची भगतसिंह कोश्यारींवर टीका। राज ठाकरे मोदींना जास्तच घाबरले तसं वक्तव्य कोश्यारींनी केलं होतं। निवडणुकीत महायुतीकडून पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही। उरण रायगडच्या नवनिर्वाचित नगरसेवकांच्या भेटी दरम्यान मातोश्रीवरती ठाकरेंचा हल्लाबोल। परभणीमध्ये आज महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक तर निवडीआधी काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकांचं हॉटेल पॉलिटिक्स। परभणीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं आणि काँग्रेसचं सूत्र ठरलं। 2.5 वर्ष ठाकरेंच्या सेनेकडे महापौरपद असणार। सय्यद इक्बाल आणि शरफुद्दीन 2.25 वर्ष महापौर असणार तर काँग्रेसचे गणेश देशमुख उपमहापौरपदी असणार। जयकुमार गोरेंकडून जिल्हा परिषदेच्या नवीन सदस्यांना माध्यमांसमोर न बोलण्याच्या सूचना। जिल्हा परिषद सदस्याला 21 कोटींचा निधी देण्याचा दिलेला शब्द पाळणार। विरोधकांनी काळजी करू नये, गोरेंचं उत्तर। धाराशिव जिल्हा परिषदेच्या सत्ता स्थापनेसाठी मुंबईमध्ये हालचाली। राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपचे 35 सदस्य मुंबईच्या सहलीवर। तानाजी सावंतांचे 8 सदस्य वगळता शिवसेनेचे सर्व सदस्य महायुतीसोबत मुंबईत। केंद्रीय कामगार आणि शेतकरी संघटनांकडून आज भारत बंदची हाक। बँका, सरकारी कार्यालय, वाहतूक सेवा, बाजारपेठांवर परिणाम होणार। विविध संघटनेचे 30 कोटी कामगार संपात सहभागी होण्याची शक्यता। ठाण्यामध्ये बांगलादेशी नागरिकांविरोधात भाजप आक्रमक। नगरसेविका मृणाल पेंडसे यांच्याकडून मार्केट परिसरात पाहणी। बांगलादेशी नागरिकांना ठाण्यातून हाकलून लावणार, पेंडसे यांचा इशारा। पुढच्या 10 वर्षात मुंबईकरांना घोड्यावरून प्रवास करावा लागेल। हायकोर्टाचा संताप। मुंबईच्या रस्त्यांवरील अतिक्रमणांवरती नाराजी। आरोग्याच्या कारणावरून सोनम वांगचुक यांची सुटका अशक्य। वांगचुक पूर्णपणे तंदुरुस्त। जेलमध्ये असताना 24 वेळा वैद्यकीय तपासणी। केंद्र सरकारची सुप्रीम कोर्टात भूमिका स्पष्ट। आणि बातम्यांच्या जगात TV9 मराठी पुन्हा एकदा नंबर 1। बार्कच्या रेटिंगमध्ये TV9 मराठी अव्वल स्थानी। महाराष्ट्राच्या प्रेक्षकांची फक्त TV9 मराठीलाच पसंती।